श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर चला आपण आता एनर्जी चेक करणार आहोत. 7 डिसेंबरमध्ये सिंह राशीसाठी राशीफळ काय असणार आहे आज दिवसभरात. तर सिंह राशीच्या जातकांसाठी आज दिवसभरामध्ये काय घडणार आहे, काय गोष्टी त्यांच्याशी डील होणार आहेत. श्री स्वामी समर्थ. आपण आधी एनर्जी चेंज करून घेऊया, जेणेकरून तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. ओम नमो आदेश. अलख निरंजन. श्री सिंह राशीसाठी वाव, सेलिब्रेशन आहे कोणतं तरी आयुष्यामध्ये. ॲक्शन आहे, काहीतरी ॲक्शन घेताना दिसतंय, काहीतरी चेंज होताना दिसतंय, काहीतरी बदलताना दिसतंय. बहुतेक 7 तारखेला काहीतरी सेलिब्रेशन आहे तुमच्या आयुष्यामध्ये. काहीतरी नवीन, काहीतरी खरेदी करताय, काहीतरी घेऊन येणार असाल तुम्ही कदाचित. पण जे सेलिब्रेशन करताय ते एक जगताय तुम्ही, मस्त आयुष्याला एन्जॉय करताय. पण आयुष्याच्या टप्प्यावर चालत असताना किंवा आजचा दिवस तुम्ही हँडल करत असताना किंवा आजच्या दिवस तुम्ही जे काही कराल त्यामध्ये कुठंतरी तुमच्या मनात असं राहणार आहे की मी हे सगळं आनंद झालेलो आहे किंवा झालेले आहे, पण माझ्या मार्ग कोणता आहे, लाईफला एक मार्ग सापडत नाहीये, मार्ग माझा व्यवस्थित नाहीये, कधी मी सेटल होईल, कधी माझ्या आयुष्यात ग्रोथ होईल. हे पण तितकं सत्य आहे. हे पण काही गोष्टी तुम्हाला सतवत राहणार आहेत. पण आज दिवसभर सेलिब्रेशन आहे, खूप आनंद आहे कोणत्या तरी गोष्टीचा, जेणेकरून तुम्ही आज खूप खुश राशीला. ॲक्शन आहे कोणत्या तर गोष्टीची. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. रेणुका मातेच्या नामानं चालू. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बघा, आडफाटा थोडाफार आहे, पण तुम्ही यातून बाहेर पडणार आहात. काहीतरी गोष्टी तुमच्या आडव्या येताना दिसत आहेत. नॉर्मल आहेत त्या, इतक्या काही जास्त टेन्शनच्या नाही आहेत, पण मनावरती घाव घालतील, मनाला त्रास होईल, मनावर विचार वाईट येतील, अशा काही गोष्टी तुम्हाला आज दिवसभरात त्रास देताना राहतील. पण ते इतकं नाही होणार, जेणेकरून तुम्ही हसत राहणार आहात. दिवसाचा दिवस आज तुमचा हसतच जाणार आहे, एन्जॉय करताना जाणार आहे. पण थोडंसं सावधगिरी बाळगायची आहे, जेणेकरून आपण इतकं आनंदी राहून अचानकपणे डोळ्यात आपल्या दुःखामुळे पाणी येऊ नये. या गोष्टी तुमच्या आज दिवसभरामध्ये पाळायच्या आहेत, फॉलो करायच्या आहेत. इतकंही खुश राहायचं नाही आहे अचानकपणे जास्त दिवसभरामध्ये, जेणेकरून आपल्या दुःखाच्या काही गोष्टी आठवल्या तर आपल्या डोळ्यातून पाणी येईल. इतकं करायचं नाही आहे किंवा इतकं ओव्हर थिंकिंग म्हणजे सेलिब्रेशन किंवा आनंदी इतकं पण व्हायचं नाही आहे. ही गोष्ट आज दिवसभरामध्ये टिप फॉलो करायची आहे. 1 तारीख 1 अंक आहे तो शुभ आहे तुमच्यासाठी, 2 आहे तो अशुभ आहे. प्रेम करण्याची कपॅसिटी, हे मगाशीच मी सांगितलेलं आहे, कपॅसिटी बघूनच आजचा दिवस घालवायचा आहे. प्रेम आणि जिव्हाळा यातला फरक किंवा यामध्ये कितपत वेळ तुम्हाला घालवायचा आहे हे पण तितकं समजलं पाहिजे तुम्हाला आज दिवसभर. निश्चय, एखाद्या गोष्टीचा निश्चय करायचा आहे आज दिवसभरामध्ये. 21 नंबर तुमच्यासाठी आज शुभही असू शकतो किंवा आहेच. त्यामुळे आणि इथं पण 3 नंबर आहे. 21 म्हणजे 1 आणि 2 3, आणि इथं पण 3 अंक शुभ आहे, 1 अंक शुभ आहे, 2 अंक अशुभ आहे तुमच्यासाठी. आजचा दिवस छान जाईल तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.